आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। गेल्या 17 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वसंत डावखरे सीडी प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे 5 ऑगस्ट रोजी कल्याण न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जबाब नोंदवणार आहेत। 2009च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यात लढत झाली होती। निवडणूक प्रचारादरम्यान कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली होती। या सभेदरम्यान वसंत डावखरे यांची कथित सीडी दाखवण्यात आली होती। या सीडीमध्ये डावखरे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता। ही सीडी सभेत दाखवल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता। काय सांगाल की उद्धव ठाकरे यांना समन्स बजावलेला आहे 5 तारखेसाठी? मुळात ही जी बातमी आज सगळ्या माध्यमांवरती दिसते ती अत्यंत तथ्यहीन बातमी आहे। हा फरक आपण समजून घेतला पाहिजे की एका प्रक्रियेद्वारे कोर्टासमोर हजर होणे आणि समन्स दाखल करणे किंवा समन्स त्यांच्या नावाने निघणे यात फरक आहे। एखादा आरोपी जर सातत्याने गैरहजर राहत असेल तर त्याच्यासाठी समन्स निघतो, मात्र या प्रकरणामध्ये सन्माननीय पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचं परमनंट एक्झम्पशन कोर्टाने मंजूर केलंय, त्यामुळे त्यांचा समन्स निघालेला नाहीये। ही जी बातमी चालवली जाते आहे ती तथ्यहीन आहे। महत्वाचं म्हणजे 5 तारखेला उद्धव ठाकरे साहेब हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची जी साक्ष आहेत ती नोंदवणार आहेत। या काही शेतकरी आहेत त्यांना सुद्धा समन्स बजावला असं बोललं जात आहे। 6 तारखेला त्यांना कल्याण न्यायालयामध्ये बोलवलं। बघा, यातल्या कुठल्याच आरोपीला, जी माझी माहिती आहे यातल्या कुठल्याच आरोपीला समन्स बजावण्यात आलेले नाहीयेत। समन्सची प्रक्रिया ही गैरहजर वारंवार राहणाऱ्या आरोपींसाठी असते। यापैकी सगळे जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना कोर्टाने एक्झम्पशन दिलेलं आहे। इथे हजर राहण्यापासून त्यांना माफी दिलेली आहे, त्यामुळे त्यांना समन्स निघण्याचा प्रश्नच येत नाही। हे म्हणणं आपलं मात्र बरोबर आहे की दिनांक 6 तारखेला इतर जे आरोपी आहेत त्यांना कोर्टासमोर त्यांची साक्ष नोंदवायची आहे। कलम 313 सीआरपीसीचं, कारण की ही जुनी केस असल्यामुळे सीआरपीसी नुसार चालते आहे, त्यामुळे कलम 313 नुसार त्यांचं म्हणणं 6 तारखेला नोंदवलं जाईल। कशा संदर्भात? साठी व्हीसी वरनं घेण्यात यावं। व्हीसी साठी सगळ्याच आरोपींनी आपला आपला अर्ज दाखल केलेला आहे आणि व्हीसी ही प्रक्रिया आहे की ज्यावेळेस एखादा आरोपीला इथपर्यंत येणं शक्य नसतं किंवा समन्स केस असतात, ही जी केस आहे ही समन्स केस प्रकारातली एक केस आहे, छोटी केस आहे, त्यामुळे येथे व्हीसीद्वारे प्रत्येकाचा जी साक्ष आहे ती नोंदवली जाऊ शकते। यापूर्वी ज्यावेळेस चार्जेस फ्रेम करायचे होते त्यावेळेस देखील बाकीचे जे सगळे आरोपी आहेत त्यांनी व्हीसीद्वारेच आपली जी चार्जेस आहेत ते फ्रेम करून घेतलेले आहेत। त्यामुळे आता उद्धव साहेबांनी इथे येणं किंवा इतर कुठल्या आरोपींनी इथे येणं हे काही तितकंसं खरं नाहीये आणि उद्धव साहेब 5 तारखेला येत नाहीयेत। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव साहेबांचं 313 रेकॉर्ड केलं जाईल। काय केस? 2009 सालाची एक केस आहे ज्यामध्ये स्टेजवरती व्यासपीठावरती जी माणसं उपस्थित होती त्यांच्या विरोधात एक आरोप केला गेला की कुठली सीडी वसंत डावखरे यांच्या संदर्भातली, तत्कालीन जे नेते होते या भागातले, त्यांच्या संदर्भातली एक सीडी प्रचार सभेदरम्यान चालवली गेली होती। त्या संदर्भातली ही केस आहे। आता सन्माननीय वसंत डावखरे सुद्धा हयात नाही आहेत, पण क्रिमिनल प्रोसिडिंग नुसार ही केस अजूनही चालू आहे।